नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 25 एक्सरसाइज पहिला प्रश्न। येथे आपल्याला ट्रायंगल एक्स वाय झेड हा राईट अँगल ट्रायंगल आहे। यामध्ये अँगल वाय हा 90 डिग्रीचा आहे। एक्स वाय ही साईड 5 आहे आणि वाय झेड ही साईड 12 आहे। तर यावरून आपल्याला साइन एक्स, कॉस एक्स आणि टॅन एक्स या एक्स अँगलचे रेशो काढायचे आहेत। साइन, कॉस आणि टॅन, त्याप्रमाणे झेड अँगलचे पण आपल्याला साइन, कॉस, टॅन हे रेशो काढायचे आहेत। राईट अँगल ट्रायंगल आहे, दोन साईड माहीत आहे, तर तिसरी साईड आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करून काढता येईल। हा अँगल 90चा आहे, ही साईड 5 आहे, ही साईड 12 आहे, तर ही साईड आपल्याला काढता येईल। इन ट्रायंगल एक्स वाय झेड यामध्ये अँगल वाय 90 डिग्रीचा आहे, बरोबर आहे। म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे। तर बाय पायथागोरस थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर एक्स झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर। व्हॅल्यू पुट करू। एक्स वाय 5 आहे, 5चा स्क्वेअर आणि प्लस वाय झेड 12 आहे, 12चा स्क्वेअर। 5चा स्क्वेअर 25 होईल आणि 12चा स्क्वेअर 144। दोघांची ॲडिशन करू तर 169 होईल। परंतु ही व्हॅल्यू आपल्याला एक्स झेड स्क्वेअरची मिळाली। आपण स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे काय होईल, एक्स झेडची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 169चं स्क्वेअर रूट 13 आहे, बरोबर आहे। एक्स झेड ही साईड आपल्याला किती मिळाली, 13। ही साईड आता 13 आहे। म्हणजे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये तीनही साईड माहीत आहे, तर आपल्याला साइन, कॉस आणि टॅन हे रेशो काढता येतील। सर्वप्रथम आपण साइन एक्सचा रेशो काढू। साइन एक्स, साइन म्हणजे काय, एक्स अँगल हा आहे, या अँगलचे आपल्याला साइन, कॉस, टॅन हे रेशो काढायचे आहेत। एक्स अँगल हा आहे, तर या अँगल समोरची साईड साइन एक्सचा रेशो, साइनचा रेशो काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साईड आणि अपॉन हायपोटेनस। एक्स अँगल समोरची साईड कोणती आहे, वाय झेड आहे आणि हायपोटेनस काय आहे, एक्स झेड आहे। हायपोटेनस म्हणजे जो 90 डिग्रीचा अँगल आहे त्या अँगल समोरची साईड, म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्वात मोठी साईड कोणती असते, हायपोटेनस। वाय झेड 12 आहे आणि एक्स झेड हायपोटेनस 13 आहे। हा साइन एक्सचा रेशो झालेला आहे। आता कॉस एक्स, कॉस एक्स म्हणजे काय, येथे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे साइन आणि ॲडजेसंट साईड, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस। कॉस एक्स काढायचा आहे। एक्स अँगल ॲडजेसंट साईड कोणती आहे, एक्स वाय आहे। एक्स झेड ही ॲडजेसंट साईड आहे, परंतु हा हायपोटेनस आहे, त्यामुळे आपल्याला ॲडजेसंट साईड म्हणजे कोणती घ्यायची आहे, एक्स वाय। ॲडजेसंट साईड एक्स वाय अपॉन हायपोटेनस एक्स झेड। एक्स वायची व्हॅल्यू एक्स वाय 5 आहे आणि एक्स झेड हा म्हणजे हायपोटेनस 13 आहे। आता साइन, कॉस आणि टॅनचा रेशो, टॅन एक्स। टॅन एक्स म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड। इथे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस आहे, येथे ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस आहे आणि येथे अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड आहे। एक्स अँगलची अपोजिट साईड कोणती आहे, वाय झेड आणि ॲडजेसंट साईड कोणती आहे, एक्स वाय। वाय झेडची व्हॅल्यू 12 आहे आणि एक्स वायची व्हॅल्यू 5 आहे। आता याप्रमाणे आपल्याला साइन झेड, कॉस झेड आणि टॅन झेडच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। साइन झेड म्हणजे झेड अँगलचा विचार करायचा, अपोजिट साईड त्या अँगल समोरची घ्यायची, झेड अँगल अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस। साइन झेड या अँगल समोरची साईड कोणती आहे, एक्स वाय अपॉन हायपोटेनस एक्स झेड। एक्स वायची व्हॅल्यू 5 आणि एक्स झेडची व्हॅल्यू 13।
आता कॉस झेड, कॉससाठी फॉर्म्युला कोणता आहे, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. पहा झेड अँगलची ॲडजेसंट साईड कोणती आहे, वाय झेड, कारण ही साईड म्हणजे हायपोटेनस आहे, म्हणजे ॲडजेसंट साईड कोणती आहे, वाय झेड अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस एक्स झेड आहे. वाय झेडची व्हॅल्यू 12 आहे आणि हायपोटेनसची व्हॅल्यू 13 आहे. आता टॅन झेड काढता येईल आपल्याला. टॅन झेड म्हणजे काय, अपोजिट अपॉन ॲडजेसंट. पहा या अँगलची अपोजिट साईड कोणती आहे, एक्स वाय. अपोजिट म्हणजे समोरची आणि ॲडजेसंट म्हणजे लगतची, आणि ॲडजेसंट साईड वाय झेड. एक्स वायची व्हॅल्यू 5 आणि वाय झेडची 12, 5/12. पहा याप्रमाणे तुम्हाला रेशो काढायचे आहेत साईन कॉस टॅनचे. पहा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट दुसरा प्रश्न, फिलिंग दी बॉक्सेस विथ करेक्ट आन्सर. पहा या बॉक्समध्ये काय येईल ते लिहायचं आहे आपल्याला. साईन 20 आहे आणि कॉस बॉक्समध्ये काय लिहिणार आपण. पहा साईन आणि कॉस, साईन आणि कॉस. साईनचं जर आपल्याला कॉस करायचं असेल किंवा कॉसचं जर आपल्याला साईन करायचं असेल तर साईनचा जो अँगल असेल किंवा कॉसचा जो अँगल असेल, समजा साईनचा आपल्याला कॉस करायचं आहे, समजा साईन थिटा आहे, जर कॉसच्या स्वरूपात लिहायचं असेल साईन थिटा, तर आपण काय करणार, तो अँगल आपण 90मधून मायनस करणार, म्हणजे असा फॉर्म्युला होईल. पहा सपोज साईन 40 आहे तर आपल्याला कॉसमध्ये लिहायचं असेल हे, तर आपण काय लिहिणार, कॉस लिहिणार आणि हा साईनचा अँगल 90मधून मायनस करणार. पहा म्हणजे काय होईल, 90 - 40 म्हणजे कॉस 50, म्हणजे साईन 40 म्हणजे काय, कॉस 50. म्हणजे साईनचं जर आपल्याला कॉस करायचं असेल किंवा कॉसचं आपल्याला साईन करायचं असेल तर तो अँगल आपल्याला 90मधून मायनस करायचा. पहा येथे किती आहे, साईन 20 आहे तर कॉस किती होईल. पहा साईन 20 आहे तर कॉस लिहायचं आहे आपल्याला, तर कॉस काय होईल, तर 90मधून हा साईनचा अँगल मायनस करणार, म्हणजे काय होईल, कॉस 70 होईल. 90 - 20 म्हणजे 70. येथे काय लिहिणार आपण, 70, कारण डिग्री आहे, 70 फक्त लिहायचं आहे आपल्याला इथे. पहा टॅन 30 आणि टॅन इथे काय लिहिणार आपण. पहा दुसरा प्रश्न, आपल्याला एक फॉर्म्युला आहे. पहा टॅन थिटा आणि इंटू टॅन 90 - थिटा असेल तर व्हॅल्यू 1 असते. पहा इथे काय आहे, थिटा 30 डिग्री आहे, म्हणजे टॅन 30 इंटू टॅन थिटाऐवजी आपण 30 घेणार, 90 - 30 = 1. पहा हे काय होईल, हे टॅन 30 इंटू टॅन 90 - 30 म्हणजे काय होईल, 60 होईल, बरोबर आहे, =1. पण आपण काय लिहिणार येथे, फक्त 60 डिग्री लिहिणार, डिग्री आहे फक्त आपल्याला येथे 60 लिहायचं आहे. पहा कॉस आणि साईन, कॉसचं साईन करायचं आपल्याला. कॉस 40 आहे तर साईन काय करावं लागेल, 90मधून कॉसचा अँगल मायनस करायचा आहे, म्हणजे साईन 90 - 40 म्हणजे काय होईल, 50. येथे काय लिहिणार आपण, 50. पहा साईन आणि कॉसचं रूपांतर केलं आपण तर दोघांची ॲडिशन 90 यायला पाहिजे. 40 आणि 50 90 होतात, 20 आणि 70 90 होतात, याप्रमाणे. पहा तिसरा प्रश्न, आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिला प्रश्न हा आहे, 2 cos 60 + 5 टाइम्स टॅन 45. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. पहा स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यू आहेत, हे आपल्याला व्हॅल्यू पाठ असायला पाहिजेत. पहा याची व्हॅल्यू काय काढणार आपण, 2 cos 60. पहा 60 आणि कॉस ही व्हॅल्यू किती आहे, हाफ आहे, बरोबर आहे. पहा कॉस 60 व्हॅल्यू किती आहे, कॉस आणि 60 हाफ व्हॅल्यू आहे. नंतर टॅन 45ची व्हॅल्यू लागेल आपल्याला, टॅन 45. पहा टॅन आणि 45 व्हॅल्यू 1 आहे, ह्या व्हॅल्यू इथे पुट करू आपण. कॉस 60ची व्हॅल्यू हाफ आहे, प्लस हे 5 टॅन 45ची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे ×1. एवढ्या टर्मऐवजी आपण फक्त 1 पुट केला, कारण टॅन 45 म्हणजे 1 आहे. पण 2 आणि 2 कॅन्सल होतील, म्हणजे हा 1 आणि हे 5 × 5 हा मल्टिप्लिकेशन 5 होईल, =6. व्हॅल्यू किती मिळेल, 6.
पहा दुसरा प्रश्न, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला. इक्वल टू येथे tan 30 आहे, ती व्हॅल्यू आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. tan 30 आणि sin 30 या दोन व्हॅल्यू येथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. पहा tan 30 व्हॅल्यू किती आहे 30 आणि हे tan असे 90 मध्ये मॅच करायचे, म्हणजे व्हॅल्यू ही आहे 1/√3 1/√3 आणि sin 30 पहा sin आणि 30 व्हॅल्यू हाफ आहे. पहा व्हॅल्यू पुट करू 4/5 tan 30 ची व्हॅल्यू 1/√3 आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे या व्हॅल्यूला आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. प्लस 3 sin 30 ची व्हॅल्यू हाफ आहे, परंतु साईनला स्क्वेअर आहे, त्यामुळे आपल्याला पहा sin 30 ची व्हॅल्यू हाफ आहे, परंतु साईनला स्क्वेअर असल्यामुळे येथे आपल्याला व्हॅल्यूसाठी स्क्वेअर करायचा आहे. पहा 4/5 पहा 1चा स्क्वेअर 1 होईल, परंतु √3 चा स्क्वेअर फक्त 3च होईल, कारण √3 × √3 म्हणजे काय फक्त 3 प्लस हे 3 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे. पहा 4 × 1 4 होईल, 5 × 3 15 होतील, प्लस हे 3 आणि अपॉन 3/4. पहा आता इथे काय करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 4 16 होतील आणि 15 × 3 45 होतील आणि हा मल्टिप्लिकेशन छेदाछेदांचा गुणाकार 60 होतील. पहा ही ॲडिशन घेऊ आपण 1 5 6 61/60. पहा व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल. cos 60 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला. cos 60 नंतर cos 30 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. sin 60 ही पण व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि sin 30. पहा cos 60 ची व्हॅल्यू किती आहे cos आणि 60 1/2 आहे, इथे लिहिणार आपण 1/2. cos 30 ची व्हॅल्यू cos आणि 30 √3/2 आहे, √3/2. sin 60 sin आणि 60 √3/2 आहे, √3/2 आणि sin 30 ची व्हॅल्यू हाफ. या व्हॅल्यू येथे पुट करू आपण. पहा cos 60 म्हणजे किती आहे 1/2 हे इंटू cos 30 व्हॅल्यू किती आहे √3/2 आहे, हे प्लस sin 60 म्हणजे किती आहे √3/2 इंटू sin 30 हाफ आहे. पहा हा मल्टिप्लिकेशन दोघांचे ॲडिशन. पहा अंशाचा गुणाकार √3 होईल, छेदाछेदांचा गुणाकार 4 होईल, हे प्लस साईन ॲज इट इज. अंशाचा गुणाकार √3 × 1 म्हणजे √3, 2 × 2 म्हणजे 4. पहा दोघांचाही छेद सारखा असल्यामुळे आपण एकच छेद घेणार आणि अंशांची बेरीज करणार, √3 + √3 होईल, बरोबर आहे. पहा √3 + √3 म्हणजे काय 2 टाइम्स होईल, 1 टाइम्स + 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स √3 होईल आणि अपॉन 4. पहा 2 ने आपण 4ला डिवाइड करू तर हे 2 होतील, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय मिळेल √3/2. हे आन्सर येईल आपल्याला. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.